सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधको. 2/4/2003 चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा 2003 सालचा. त्या दिवशी 21वं पाऊल निरूपण झालेलं आहे, म्हणजे लिखाण. त्याचं आता वाचन करूया. शीर्षक आहे नचिकेत्याचे मृत्युंजय वास्तव. नचिकेत्याचे मृत्युंजय वास्तव. नाही नाही आता उरलीसे आस, माया मोह सारे सुख भास. तव चरणांचा लागलासे ध्यास, सहजची घडो तेथे माझा वास. सूर ताल लय ज्ञान मज नाही, काव्यशास्त्र विनोद समजत नाही. तव गीत गाण्या नाही गोड गळा, अंतरी फुले हा तव भक्ती मळा. निश्चल पाषाण वाळवंटी राहे, निर्झर संगीत फुलवीत वाहे. गद्य वृक्ष हृदयी गीत आळवणी, देवा तुझी कैसी संजीवक करणी. तनु काळी पोरी गोड गळा आहे, कोळशाचे खाणी रत्न हिरा आहे. अंधाराचे हृदयी तेज राहत आहे, तेज गर्भ परी अंधारची आहे. ब्रह्मभाव हा सर्वस्व भाव असतो, सर्व काही स्वच आहे, सारे काही स्वनेच व्याप्त आहे. स्व याचा अर्थ वैभव, संपत्ती, पैसा, महसूल असा आहे. जसे राजस्व म्हणजे राज्याचा महसूल किंवा पैसा रूपात जमा होणारी संपत्ती असा अर्थ आहे. आता सर्वस्व म्हणजे काय याचे दर्शन घ्या. सर्व काही स्व म्हणजे वैभवच आहे. स्व म्हणजे स्वतः आणि स्व म्हणजे वैभव. याचा सरळ अर्थ असा झाला की स्व म्हणजे स्वतः किंवा मी, आणि त्याच वेळी स्व म्हणजे वैभव. म्हणूनच स्व म्हणजे मी आणि अर्थातच वैभव. आपल्यातील सर्व व्याप्त स्व, ब्रह्मव्याप्त स्व किंवा ब्रह्मात असलेला कोणीही मी पाहणे. आपल्यातील सर्वांमध्ये व्याप्त असलेला स्व किंवा ब्रह्मामध्ये व्याप्त असलेला, ज्याला सर्वसाधारण मी म्हणतात, तो पाहणे, असा सर्वस्वचा अर्थ आहे. असे विश्वव्यापकत्व पाहता येणे, ब्रह्मव्यापकत्व पाहता येणे, त्याची अनुभूती घेणे म्हणजेच तर खरेखुरे वैभव होय. नीट ध्यान द्या इकडे. ज्याला मीच सगळीकडे व्यापलेला पसरलेला दिसेल, आपल्या ब्रह्मव्यापकत्वाची अनुभूती घेता येईल, सत्य येईल, त्याची भावावस्था काय असेल. हे सर्व प्रकाशमान विश्व अशा ब्रह्मभाव लीन म्हणजे ब्रह्मभावामध्ये लीन झालेला व्यक्त जो असतो तो, म्हणजे ब्रह्मभावामध्ये लीन झालेला व्यक्त म्हणजे खरा तर ब्रह्मभाव उरला आणि व्यक्त अव्यक्त झाला. अशा माणसाच्या ठिकाणी केवळ प्रकाश रूपाने, ऊर्जा रूपाने जे काही प्रत्यास येईल, जगातील सारे काही चित्र विचित्र, चित्त चक्षु चमत्कारी विहंगम असं सर्व काही त्याला स्वठाईच दिसेल. सर्व आकार आणि गुणात, भाव आणि भावनात तो असे पाहिल की अरे हे सारे तर मीच आहे. राव रंक सुष्ट दुष्ट साधू असाधू श्रेष्ठ घनिष्ठ उच्च नीच जड चेतन सबळ दुर्बळ कीड मुंगी पासून हत्तीपर्यंत, सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत, अणुरेणूपासून आकाशापर्यंत तो केवळ स्वलाच पाहिल. तो हे सुद्धा पाहिल की एकाच वेळी तो सर्वांतरी म्हणजे सर्वांच्या आत असूनही सर्व बाह्य आहे. तो सर्वोपरी म्हणजे सर्वांच्या पलीकडे किंवा वरचा आहे, हेही तो अनुभवील. आता सर्व काही स्वत जाणवणे, त्याचे वर्णन कितीही केले तरी ते अपूर्णच राहते. म्हणजे असे की सर्वस्वाचे वर्णन पूर्णत्वाने कधीच करता येत नाही. वर्णनात स्व असतो, वर्णनामध्ये स्व असतो, तसाच तो वर्णनाबाहेर असतो. म्हणजे स्व वर्णिता परी वर्णनातीत असाच असतो. म्हणजे स्वचं वर्णन केलं तरी सुद्धा वर्णनाच्या बाहेरच असतो. असा सर्वांतरी व सर्व बाह्य, सर्वातीत व सर्वोपरी स्व लक्षात येणे म्हणजेच ब्रह्मभाव जाणीव होय. खरे तर स्व आणि ब्रह्म एकच आहे. त्या स्वलाच आत्मा म्हणतात आणि ब्रह्माला परमात्मा म्हणतात. मात्र स्व म्हणजे ब्रह्मच असल्याने आत्मा म्हणजेच परमात्मा. स्व व ब्रह्माचे आणि आत्मा व परमात्म्याच्या अनुभूतीचे, प्रत्ययाचे एकत्वच अभेद, अखंड, अद्वैत, केवलत्व, केवळ एक आणि एकच असणे प्रस्थापित करते हे सारे दर्शन. हे जो अंतरात पाहतो तो केशव आणि जो जाणीत नाही तो शव. आपल्या अंतराच्या केशवाला जाणणे म्हणजे ज्ञान, आनंद आणि अमृतत्वाचा प्रत्यय येणे. असा प्रत्यय येत नाही तोपर्यंत खरे तर आपण निद्रिस्तच असतो. आपण केशव नसतो. ती शवावस्था असते, ती अज्ञानावस्था असते. आता हा प्रत्यय येतो कोणाला? जो ब्रह्मभाव लीन असतो, सर्व काही स्वभावानेच पाहतो त्याला. जो सर्व काही स्वभावानेच पाहतो तो नेमकेपणे सांगायचे तर एक आणि एकच असतो.
त्याला व्यक्तत्व असले तरी व्यक्तत्व नसते, त्याला व्यक्तत्व असले तरी व्यक्तित्व नसते. तो व्यक्त म्हणून दिसला तरी तो व्यक्त म्हणजे काय हे सांगायला गेलो, व्यक्तित्व वर्णवायला गेलं तर कोणत्याही व्याख्येच्या पलीकडे हा व्यक्त असतो. व्याख्येच्या पलीकडे जो व्यक्त असतो त्यालाच म्हणायचं. अशाला व्यक्तत्व असले तरी व्यक्तित्व नसते. दिसणे, पाहणे, जाणवणे, प्रत्यय किंवा अनुभूती यासाठी व्यक्तत्व जरूर आवश्यक आहे, मात्र त्यासाठी व्यक्तित्वाची जरुरी नाही. दिसणे, पाहणे, प्रत्यय किंवा अनुभूती यासाठी व्यक्तत्व म्हणजे रंगरूपधारी देह असणे जरूर आहे, आवश्यक आहे, जरूर आवश्यक आहे. परंतु त्यासाठी व्यक्तित्व म्हणजे व्याख्येची निश्चित गरज नाही. जाणीव म्हणा किंवा नेणीव, सरते शेवटी ती मूळतः जाणीवच आहे. जाणीवेसाठी व्यक्त तर हवेच. अव्यक्ताला जाणीव नसते आणि व्यक्ताला जाणीव असते. मात्र व्यक्ताची जाणीव शक्य होते अव्यक्तामुळे. अव्यक्त हे सर्व जाणीवांचे, आकारांचे, गुणांचे भांडार आहे. मात्र ते वेगवेगळेपणे जाणीव, आकार, गुण यांचे दर्शन देऊ शकत नाही, कारण ते एकत्वात, केवलत्वात असते. दर्शनासाठी व्यक्तत्व, आकार, गुण याची गरज असते. दर्शनासाठी त्रिमिती आवश्यक असते. व्यक्तत्व म्हणजे अखंडातून खंड किंवा एखादा तुकडा, एकातून अनेक म्हणजे दुधेपण, अद्वैतातून द्वैत, परमशांतीतून अशांती, मोक्षातून बंधन किंवा गुलामी, दास्य यांचे बाहेर उमटणे. आता या अर्थी कोणीही साधू संत व्यक्त असतो म्हणजे सकृत दर्शनी, द्वैतात, अशांतीत, बंधनात असतोच असतो नव्हे. जन्मास येणे याचा अर्थच द्वैत, अशांती, बंधन आहे. मग मृत्यूचे काय? उघडच आहे. मृत्यू म्हणजे अद्वैत, परमशांती किंवा मोक्ष होय. म्हणजे जन्म मृत्यू हे चक्र अव्याहत चालू असते. याचा अर्थ असा की द्वैत, अशांती, बंधन आणि अद्वैत, परमशांती किंवा मोक्ष असं सातत्याने चक्राकार पद्धतीने प्रत्यास येणे. पण येथेच तर खरी गोम आहे, अडचण आहे. द्वैत, अशांती, बंधन कुणीही अनुभवू शकतो, कारण सामान्यतः प्रत्येक व्यक्तालाच तो अनुभव सहज साध्य आहे. मात्र अद्वैत, परमशांती, मोक्ष फार क्वचितरित्या, तुरळकरित्या जाणणे शक्य आहे. अद्वैत, परमशांती, मोक्ष यांची जाणीव मरणानंतर येऊ शकत नाही, कारण मरणानंतर जाणीवच मृत होते. मग मृत जाणीवेला अद्वैत, परमशांती, मोक्ष यांची समज कशी व कोठून होणार? काही जाणण्यासाठी जाणीव हवीच हवी, व्यक्तत्व हवेच हवे. जाणीव किंवा व्यक्तत्वात व्यक्ती म्हणून असताना द्वैत, अशांती, बंधन जाणणे सहज शक्य आहे. मात्र व्यक्तत्वात व्यक्ती म्हणून असताना अद्वैत, परमशांती, मोक्ष तोपर्यंत जाणणे शक्य नाही जोपर्यंत कोणीही व्यक्तित्व रहित होत नाही. सर्व भाव, सर्व स्वभाव, ब्रह्मभाव, अद्वैत, अखंडत्व, अभेदत्व, व्यक्तित्व रहित व्यक्त जे आहे, व्यक्तित्व रहित मी जो आहे त्यालाच जाणता येते. नीट लक्षात घ्या. सर्व भाव, सर्व स्वभाव, ब्रह्मभाव, अद्वैत, अखंडत्व, अभेदत्व, व्यक्तित्व रहित व्यक्त जे आहे, व्यक्तित्व रहित मी जो आहे त्याला जाणता येते. असे व्यक्तित्व रहित व्यक्त म्हणजे चालते बोलते अव्यक्त, निर्गुण निराकार अव्यक्ताचे हे व्यक्त किंवा प्रकट होणेच होय. असे व्यक्तित्व रहित व्यक्तत्वच म्हणजे पर्सन विदाउट पर्सनॅलिटी असा जो कोण असतो तो म्हणजे परमशांती, केवलत्व, कैवल्य, सर्वस्व, अद्वैत, मोक्ष यांची अनुभूती किंवा प्रत्यय याची देही, याची डोळा जो घेऊ शकतो तो. असे व्यक्तित्व रहित व्यक्तत्व म्हणजे आय लेस आय असतो. त्यातील पहिला आय म्हणजे आयडेंटिटी किंवा नेमकेपणाची किंवा वेगळेपणाची ओळख किंवा व्यक्तित्व दर्शवतो. मात्र पुढील आय इन्फिनिटी म्हणजे अमर्यादित दर्शवतो. When infinity eats up the identity, then there is the self-realization. म्हणजे जेव्हा अनंतता शांततेला गिळून टाकते तेव्हाच तिथे आत्मसाक्षात्कार संभवतो. When infinity eats up the identity, then there is the self-realization. म्हणजे अमर्यादिताने मर्यादिताला खाऊन फस्त केल्यावर किंवा अमर्यादिताने मर्यादितालाच अमर्याद बनवल्यावर किंवा मर्यादिताच्या मर्यादा सीमा अतिव्यापक ब्रह्मव्याप्त झाल्यावर किंवा बनवल्यावर स्वसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, सर्व काही स्वभावच असल्याचा भाव किंवा जाणीव जागृत होते. आयलेस आय म्हणजे आयडेंटिटी लेस इन्फिनिटी होय.
पाहिलेच आहे म्हणजे व्यक्तित्व रहित अनंतत्व होय. व्यक्तित्व रहित व्यक्तत्व किंवा चालते बोलते परब्रह्म होय. नारायणाशिवाय नारायण जाणणे असा त्याचा अर्थ असतो. पहिला नारायण मर्यादित व्यक्तित्व सूचक आहे, मात्र पुढचा नारायण अमर्याद अतिव्यापक सर्वांतरीही सर्वांतरी असून सुद्धा सर्व बाह्य सर्वातीत सर्वोपरी विश्वनारायण आदिनारायण किंवा बीज नारायण आहे. म्हणून नारायणाशिवाय नारायण जाणणे याचा अर्थ असा आहे की पहिला नारायण जो मर्यादित व्यक्तित्व सूचक आहे आणि पुढचा नारायण जो अमर्यादित आहे, तर पहिला जो नारायण आहे व्यक्तित्वासहित त्याचं व्यक्तित्व लोप पावलं की पहिला नारायण आणि पुढचा नारायण म्हणजे मर्यादित नारायण आणि अमर्यादित नारायण अनायासे अनंत नारायण होऊन जातात. म्हणून नारायणाशिवाय नारायण जाणणे म्हणजे व्यक्तित्व रूपाने असलेला नारायण जेव्हा निर्व्यक्तित्व होतो तेव्हा हाच नारायण अमर्यादित किंवा ब्रह्मनारायण म्हणून अस्तित्वात राहतो. अशा अमर्याद भावात व्यक्तित्व रहित व्यक्तत्वात वेगळेपणाची ओळख पुसलेल्या आगळ्या वेगळ्या सर्व स्वभावातच सारे काही अंतरंगातून प्रवाहित होते. ती असते विश्वव्यापक करुणा. हा करुणा प्रसाद आशीर्वाद अंतरंगातून सरसवती म्हणजे ती जी रसपूर्ण आहे, ती जी करुणा रूपे प्रवाहित झालेली आहे अशा सरस्वती रूपाने प्रवाहित होतो. रसमाधुर्याने युक्त करुणा व प्रेमासहित असते ती सरस्वती. ज्ञानेशांचे पसायदान हे सरस्वतीचे प्रकटनेच आहे, मात्र ते अखिल विश्वासाठी आहे. त्यात अमके पण नाही, ते आहे केवलत्व किंवा केवळ एकत्व. अशा वेळी काय घडते? आता वेगळी इच्छा आस याचना शिल्लक राहत नाही. मायामोह यांची बंधने घडून जातात. केवळ ब्रह्मभावच किंवा ब्रह्मैकत्व भावच किंवा ब्रह्मैक्य भावच म्हणजे ब्रह्म हाच एक भाव राहतो. केवळ अद्वैत ध्यासच शिल्लक राहतो. ध्यानात घ्या आस म्हणजे इच्छा आणि ध्यास म्हणजे अद्वैताकडे सर्वस्वाकडे लागलेले ध्यान किंवा चिंतन. दुजेपणा लोप पाहून केवळ एकत्वाचे चिंतन ध्यान तिकडेच हृदयाची तळमळ असणे म्हणजे ध्यास होय. आता त्या केवलत्वाकडे किंवा केवळ एकत्वाकडे भावधारा प्रवाहित असते. अंतरंगातून पार्श्वा उमटते की सहजची घडो तेथे माझा वास म्हणजे असे की मी एकत्वाखेरीज अद्वैताखेरीज इतर कुठेही द्वैतात दुजेपणात भेदात नसावे. सूर ताल लय काव्यशास्त्र विनोद त्यातील काही ज्ञान नसताना समज नसतानाही अंतरंग भक्तीने एकत्वाने भरून व भारून जाते. गायचे म्हटले तर गोड गळा नसतो, तरी सुद्धा अंतरंगात भक्तीचा मळा प्रफुल्लित होतो. भक्तीचा सुगंध दरवळू लागतो. त्यातूनच अद्वैताची प्रार्थना जन्मते. खरे तर वृक्ष किंवा गद्य हृदय असलेली कोणीही व्यक्तित्व रहित होते तेव्हा एक चमत्कार जन्माला येतो. व्यक्तित्व रहित व्यक्ती मग भले ती किती कठोर पाषाण हृदयी का असेना, एकदा का व्यक्तित्व रहित होऊन द्वैतातून अद्वैतात प्रवेश करती झाली की आश्चर्यकारकरित्या प्रेम रसमय होऊन जाते. त्या प्रेमरसाची भरती त्याच्या पूर्वीच्या कठोर गद्य वृक्ष हृदयाला असा काही संजीवक स्पर्श किंवा परिसस्पर्श करते की किंवा असे काही अमृत सिंचन त्याच्यावर घडते की अचानक त्याचे हृदय गाऊ लागते. त्या हृदयात ब्रह्मरस प्रवाहित होतो. सरस्वती वाहू लागते. वज्राहून कठोर असा तो अद्वैतात पाऊल पडल्यावर लगेचच लोढ्याहून मृदू मुलायम होतो. रखरखीत उजाट वाळवंटात वैराण सूर्य तप्त प्रदेशात काळा पाषाण निश्चलतेने पडून राहावा आणि पाषाणाखालून कलकल ध्वनी करीत गोड शीतल पाण्याचा झरा वाहत असावा, तसाच असतो हा चमत्कार. पाषाण हृदयातून गीत बाहेर पडणे आणि वाळवंटात करपवणाऱ्या उन्हात तापत पडलेल्या काळ्या कभिन्न पाषाणाखालून गोड पाण्याचा निर्झर थुई नाचत बाहेर पडणे हे एकच आहे. हा असतो ईश्वरी चमत्कारच. काळ्या क्रूप देहाला गोड गळा लाभणे, काळ्या कोकिळाचे मधुर गायन हे सारे आपणाला आश्चर्यचकित करतेच ना. कोळशाच्या खाणी हिरा हे रत्न सापडणे आपणाला अचंबित करतेच ना. खरे तर हा चमत्कार ब्रह्मचमत्कारच असतो. व्यक्तित्व रहित व्यक्ततेत असताना म्हणजे पर्सन विदाउट पर्सनॅलिटी असे असताना व्यक्तित्व भावा पलीकडे ब्रह्मभावात पाऊल पडल्यावर असे अनेकानेक चमत्कार संभवतात. अंधारातून प्रकाश फाकतो आणि प्रकाशाचे अंतरंगात अंधारच असतो.
अंधारातून प्रकाश फाकतो आणि प्रकाशाच्या अंतरंगात अंधारच असतो. अंधार गेल्यावर तिथेच प्रकाशाचे फाकणे आणि प्रकाश गेल्यावर तिथेच अंधाराचे साम्राज्य निर्माण होणे. यातून एकच स्पष्ट होते की ज्ञान अज्ञानातून जन्मते, म्हणजे अज्ञान नाही जे ज्ञान ते गेलं की ज्ञान जन्मते. म्हणूनच म्हटले आहे ज्ञान अज्ञानातून जन्मते आणि अज्ञान ज्ञानातूनच बाहेर पडते. कसे ते पहा. अज्ञानाची जाणीव हे ज्ञान असते. ते आपल्या लक्षात आल्यावर अशी यथार्थ जाणीव म्हणजेच अज्ञानातून ज्ञान जन्मल्याचे आपण पाहू शकतो. तसेच ज्ञान संपल्यावर किंवा ज्ञानसाठा संपल्यावर म्हणजे ज्ञान असे काही वेगळे खास नसून अज्ञानाची जाणीव हेच ज्ञान हे लक्षात आल्यावर ज्ञान व अज्ञान एकरूपच असतात. आपण कोण होतो? ज्ञान संपलेले म्हणजे अज्ञानीच ना. आपण कोण होतो? अज्ञानातील अज्ञान नाही जे ज्ञान गेलं की अज्ञानातील गेला की ज्ञान उरतं आणि ज्ञान हे अज्ञान विरहित असते. म्हणजे ज्ञानामध्ये अज्ञान नसते. अज्ञान गेलेलं अशी जी कोरी अवस्था असते त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञानाची वेगळी व्याख्या करता येत नाही. ज्ञान म्हणजे मनाचे कोरेपण, म्हणजे मनाचे कोरेपण म्हणजे ज्ञान आणि मनाचे भरलेपण म्हणजे अज्ञान. हे एकदा लक्षात आलं की अज्ञान जातं आणि ज्ञान उरतं आणि ज्ञानामध्ये ज्ञान आणि अज्ञान याचं एकरूपत्व म्हणजे कोरेपण जन्माला येतं. म्हणून गेला की ज्ञान उरतं आणि ज्ञान म्हणजे कोरेपण. हे लक्षात आलं की ज्ञान म्हणजे कोरेपणाशिवाय वेगळं काही नाही हेही लक्षात येतं. म्हणजे जिथे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नाहीत तिथे जे आहे त्यालाच खरं आपण कोरेपण किंवा ज्ञान म्हणतो. म्हणूनच म्हटले आहे ज्ञान आणि अज्ञान या दोन जाणीवा आहेत. ज्ञान नसलेल्याची जाणीव म्हणजे अज्ञान जन्माला आली की ते अज्ञान जातं आणि ज्ञान उरतं आणि ज्ञान हे सुद्धा केवळ कोरेपण आहे. लक्षात आलं की ज्ञान आणि अज्ञान खऱ्या अर्थाने काहीच नसून ते केवळ असणे आहे समजते. म्हणून म्हटले आहे तसेच ज्ञान संपल्यावर किंवा ज्ञानसाठा संपल्यावर म्हणजे ज्ञान असे काही वेगळे नसून अज्ञानाची जाणीव हेच ज्ञान हे लक्षात आल्यावर ज्ञान व अज्ञान एकरूपच असतात. आपण कोण होतो? ज्ञान संपलेले म्हणजे अज्ञानीच ना. अंधार म्हणजे अज्ञान आणि उलट पक्षी प्रकाश किंवा तेज म्हणजे ज्ञान. अंधारातून प्रकाश आणि प्रकाशातून अंधार या ज्ञानाने अज्ञानातून ज्ञान व ज्ञानातून अज्ञान स्पष्ट होत असते. अव्यक्तातून व्यक्तत्व आणि व्यक्तित्व रहित व्यक्तातून अव्यक्त, अव्यक्तातून व्यक्तत्व आणि व्यक्तित्व रहित व्यक्तातून अव्यक्त या ज्ञानाने प्रस्तावित होते. मला समजले म्हणणाऱ्या कुणालाही अध्यात्मात काही समजत नसते. कारण मला यातील हा मी व्यक्तित्वासहित असल्याने तो मुळाला किंवा अव्यक्ताला जाणूच शकत नाही. म्हणून तो अज्ञानीच असतो. मात्र मला समजत नाही म्हणणाऱ्याला शक्यता आहे की समजत असू शकेल. कसे ते पहा. समजत नाही म्हणणारा जर खरोखरीच असं म्हणत असेल की त्याला परमेश्वर माहीत नाही तर ते योग्यच आहे नाही का? कारण परमेश्वर तर अज्ञातच आहे. मला असे म्हणणारा मात्र ज्ञात आहे. तो व्यक्त आहे आणि व्यक्तित्वाची आहे. असा तो जर व्यक्तित्वात माझे तुझेपणात असेल तर त्याला परमेश्वर कसा समजणार? अशा अर्थी समजत नाही म्हणणारा योग्य तेच बोलत असतो. बरे, जर तो मला म्हणताना ब्रह्मभावात असेल तर तो स्वयमेव परब्रह्मच असतो. अशा वेळी सर्वस्व भावातला तो, केवलत्वातला, केवळ एकत्वातला तो वेगळेपणाने काही पाहू शकत नाही. कारण तोच तर परमेश्वर असतो. अनंत अमर्यादित असतो. अमर्यादित त्याला पाहू शकत नाही हे वास्तवात खरेच आहे. मात्र अमर्यादित त्याला पाहू शकत नाही याची समज हेच तर ज्ञान होय. म्हणजे समजत नाही म्हणणाऱ्याला समजण्याची शक्यता असते ती अशी. समजत नाही हे अज्ञानाची जाणीव अशा अर्थी किंवा स्वतः परब्रह्म स्वतःला ओळखू शकत नाही अशा अर्थी कसेही पाहिले तरी सत्यच असते. तर हे सारे चमत्कार ज्ञान प्रेमरसाचे तुडुंब होऊन अंतरंगात वाहणे, त्यातून प्रार्थनेचा उद्भव आणि अद्वैत व एकत्वाचा सर्वस्वाचा ब्रह्मभावाचा परिपोष केवळ व्यक्तित्वरहित व्यक्तत्वातच स्पष्टपणे प्रत्यास येतो. त्याचे दर्शन होते ते असे. यामुळेच तर सर्वस्व लाभते. असे सर्वस्व
जे कधीही नष्ट होऊ शकत नाही, हेच ते नचिकेत्याचे मृत्युंजय वास्तव. पुढे मी माझा अंत 22वे पाऊल 3/4/2003 ला म्हटलं आहे. बहु बोलता ध्यान चिंतन तैसे साधावे अनुसंधान, जोवरी न मावळे मी माझेपण तैसा उगवे तो सर्वोत्तम. सर्वाधार ते आदि कारण न चाले तेथे कार्य कारण, सहज साधता निवांतपण तेथे उगवे ते आदि कारण. चिंतन ध्यान नव्हे काही करणे, अथवा नाही असत काही बनणे, केवळ सहजची जेव्हा असणे तव तयाचे उदित होणे. जेव्हा साधे स्थलकाल अंत, अथवा गवसे मी माझा अंत, तेव्हा प्रवेशे तेथे अनंत. जैसा अंधारी उगवे आदित्य, ते बोल नव्हे बोला पुरते, स्वांत अनुभविता साक्षी त्याते. साक्षी ती आहे तयाचे आशीर्वचन, जैसा वायू पसरे सुवास चंदन. ध्यान चिंतन या शब्दांची पुनरावृत्ती होत आहे. मग ध्यान चिंतन आहे तरी काय? सर्व विश्व आणि सृष्टीचा व्यापार, श्वसन रूपे चालणारे प्राणी मात्र, मानवांचे स्पंदन आणि ऊर्जा प्रकाशांचे सर्व व्यापकत्व, अशा ऊर्जा वापराने घडणारी सारी घटिते प्रसंग, यांच्या मुळाशी काय आहे, कोण आहे, याबद्दल सातत्याने चालणारा शोध व त्यातून बाहेर पडणारी स्पष्टीकरणे, सिद्धांत, तत्वज्ञान प्रणाली, या साऱ्यांना मिळून एकत्रितरित्या चिंतन ध्यान असे म्हणतात. खरे तर हे अखंड अनुसंधान आहे. कसे ते पहा. मेंदू किंवा बुद्धी अत्यंत स्थिर आहे, शांत व दक्ष आहे. मन प्रतिमा रहित आणि स्थल व काल रहित आहे. मनात स्मृती व त्या आधारित विचार नाही. अशा वेळी काय घडते ते पहा. अशा वेळी मेंदू मन एखाद्या झाकण व तळ नसलेल्या पोकळ डब्यासारखे असतात. हृदय अखंड स्पंदनात असते. आता असे निर्विचार रिकामे मन, आज्ञा देण्या घेण्यात न गुंतलेला मेंदू, ही दोन्ही मन आणि मेंदू, जो आज्ञा देण्या घेण्यात गुंतलेला नाही, अक्षरशः रिकामा असतो. हे रिकाम पण अडगळ नसलेल्या, अजिबात सामान सुमान नसलेल्या रिकाम्या आणि म्हणूनच स्वच्छ व प्रकाशमान खोलीसारखे असते. खोली याचे दोन अर्थ आहेत. एक आहे राहण्यासाठी किंवा सामान सुमान ठेवण्यासाठी असलेली जागा. दुसरा आहे ज्यामध्ये उतरता येते, वरून खाली जाता येते अशी उंची. ध्यान व चिंतनात मेंदू व मन यातील सामान सुमान सहजगत्या बाहेर फेकले जाते. काय असते हे सामान? स्मृती चित्रे, प्रतिमा, काळ व स्थळ यातील भेदाभेदांवर आधारित विचार. तर असे विचार हे मनातील सामान असते. हे सामान बाहेर फेकल्यावर मन रिक्त झाले किंवा न मन झाले की लगेचच मेंदू म्हणजे बुद्धी सुद्धा रिक्त होतो. कसे ते पहा. मनात स्मृती संस्कार रूपे साठवलेल्या सामानामुळेच तर वरचेवर विचारांचे तरंग येत असतात. हे विचार जुन्या पुराण्या साठवलेल्या स्मृतीतून बाहेर पडणारे असतात. विडी किंवा सिगरेट मधून घातक विषारी प्रदूषित धूर बाहेर पडावा तसे असतात हे विचार. स्मृती संस्कारांच्या सेवनातून म्हणजेच वारंवार केलेल्या चरवणातून किंवा धूम्रपान याप्रमाणे त्याला स्मृती संस्कार पान म्हणता येईल. जसं आपण धूम्रपान म्हणतो तसंच स्मृतीपान किंवा संस्कार पान याच्यामधून सुद्धा ते प्रदूषित विषारी धुराप्रमाणे सातत्याने बाहेर पडतात. आता हे वैचारिक संस्कारिक मानसिक प्रदूषण मनाच्या रिक्ततेमुळे नष्ट झाले. मन नमन झाले. बुद्धी मनाच्या अधीन असते. आता मन नमन झाल्याने बुद्धी सुद्धा न मनाप्रमाणे शांत दक्ष होते. मनातील विचारांप्रमाणेच तर बुद्धी होय नाही स्वीकार नकार यापैकी काहीतरी ठाम ठरवीत असते. तिच्या अशा निश्चित निर्णयानंतरच बुद्धी इतर इंद्रियांना यथायोग्य आज्ञा देऊन त्या अनुषंगाने कार्य व कर्मे घडत असतात. मात्र मनाचेच नमन झाले, मनच रिक्त झाले, विचाररहित झाले, काळ व अंतर यांच्या अतीत झाले. आता मेंदू काय करणार? आता विचारच नाही. मग आज्ञा निर्णय या मेंदूच्या प्रक्रियेचे काय होणार? स्पष्ट आहे. ही प्रक्रिया ठप्प होणार म्हणजे कायमची थांबणार नव्हे. मात्र जोपर्यंत मन नमन आहे तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार. जोपर्यंत मनाचे नमन आहे तोपर्यंत बुद्धीचे परिवर्तन प्रज्ञेत झालेले असते. खरे तर मनाचे नमन एकदा का झाले की ते चिरस्थायी नमन असते. याच न्यायाने बुद्धीचे परिवर्तन प्रज्ञेत झाले की ती बुद्धी सुद्धा चिरत्वाने प्रज्ञा म्हणून किंवा स्थित प्रज्ञा म्हणून नांदते. सारांश नमनामुळे बुद्धीची प्रज्ञा होते. त्यामुळे स्वीकार नकार यासारख्या भेदाभेद आवड निवड यावर आधारित द्वैतातील प्रक्रियांचा बुद्धी कायमस्वरूपी त्याग करते.
प्रक्रिया थांबणे म्हणजे क्षमता नष्ट होणे नव्हे, तर ती क्षमता न वापरणे. आवड निवड स्वीकार नकार ही भेदजन्य प्रक्रिया आता मेंदू सोडून देतो, तिचा त्याग करतो. खरे तर त्या प्रक्रियेचे शुद्धीकरण होते. पहिली द्वैती प्रक्रिया जाऊन आता द्वैत प्रक्रिया सुरू होते. भेदाभेद आवड निवड जाऊन जे जसे आहे तसे साक्षीत्वात शांत दक्षतेत अवलोकनाची प्रक्रिया सुरू होते. आता स्वीकार नकार आवड निवड नसते, तर सर्वांचे स्वागत असते. चांगले वाईट नसते, तर सारे काही त्या त्या समयी त्या त्या ठिकाणी यथायोग्यच असते. भूषण दूषण नसते, तर सारे काही आभूषणच असते. सारांश मनाचे नमन व बुद्धीची प्रज्ञा ही ध्रुव चिरंतन भावावस्था असते. मनाच्या नमनामुळे द्वैताद्वैतातील ध्रुव चिरंतन भावावस्था असते. मनाच्या न मनामुळे द्वैताद्वैतातील ध्रुव चिरंतन भावावस्था असते. एकदा का मनाचं नमन झालं की बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं आणि द्वैत आणि अद्वैत या दोन्ही मध्ये मन आणि बुद्धी केवळ ध्रुव चिरंतन स्वरूपात राहतात. मनाच्या नमनामुळे द्वैत अद्वैतातील बुद्धी सार्वकालीन अद्वैती बुद्धी बनते. त्या बुद्धीला परम पावन अत्यंत विशुद्ध बुद्धी वा प्रज्ञा म्हणतात. आता गंमत झाली पहा. मनातील सामान म्हणजे विचार स्मृती संस्कार गेले, मेंदू किंवा बुद्धीतील भेदाभेदावर आधारित निर्णयाचे सामान गेले. मनोबुद्धीच्या खोल्या म्हणजे मनोबुद्धी इथे असते ती जागा आतील सामान गेल्याने रिकाम्या झाल्या. मनाचे नमन आणि बुद्धीची प्रज्ञा झाली. नमनाचा प्रकाश आणि प्रज्ञेचा प्रकाश पडला. हा प्रकाश आहे अद्वैत प्रकाश. सर्व काही स्वत असल्याचा सर्व स्व किंवा ब्रह्मप्रकाश. या प्रकाशामुळे पूर्वीच्या मनो व मेंदूच्या भरलेल्या खोल्या रिकाम्या झाल्या. त्या खोल्या रिकाम्या झाल्यामुळेच तर त्या खोल्यांची खोली किंवा गुणवत्ता वैभव वाढले. तर चिंतनामुळे मनोमेंदूच्या खोल्या रिकाम्या होऊन मनाचे नमन व बुद्धीची म्हणजे मेंदूचे प्रज्ञेत रूपांतर होते. त्यामुळे तर खोल्यांची पूर्वीची जागा, त्यामुळे तर खोल्यांची पूर्वीची जी जागा होती ती रिकामी झाल्यामुळे अशा खोल्यांची खोली म्हणजे उंची किंवा गुणवत्ता वाढते. हे सारे निरूपण अनुसंधानातूनच बाहेर पडले. अनुसंधान म्हणजे न मन प्रज्ञा, अनुसंधान म्हणजे न मन प्रज्ञा आणि हृदयाची एकरूपता किंवा अभिन्नता. हे सारे निरूपण अनुसंधानातूनच बाहेर पडले. अनुसंधान म्हणजे न मन प्रज्ञा आणि हृदयाची एकरूपता किंवा अभिन्नता. म्हणजे ध्यानात हे यावे लागते की मनमेंदू व हृदय जेव्हा एकाच रिक्त भावात असतात तेव्हा व्यक्ती रिक्त असते. रिक्त म्हणजे व्यक्ती व्यक्ततेत दिसली तरी व्यक्तित्वात नसते. Their infinity has swallowed the identity. There is the contemplation or meditation. जिथे अनंताने व्यक्तित्व खाल्ले असते तेव्हा जेव्हा अनंत किंवा इन्फिनिटी व्यक्तित्वाला म्हणजे आयडेंटिटीला खाऊन टाकते तेव्हाच खऱ्या अर्थाने ध्यान किंवा चिंतन जन्माला येते. जेथे अमर्यादिताने मर्यादिताला, अव्यक्ताने व्यक्ताला किंवा अव्यक्ताने व्यक्तित्वाला, अद्वैताने द्वैताला घेऊन टाकलेले असते तेथेच ध्यान चिंतन समाधी असते. अशा समाधीतच तर मनमेंदू हृदय एकताने स्वरूप असतात. अशी एकतानता, एक लयता, एक सुरता, एक रूपता म्हणजेच अनुसंधान. हे असते केवलत्वाचे म्हणजे केवळ एकाचे आणि एकाचे अनुसंधान. हे खरे तर असते प्रत्येकाचे म्हणजे प्रति एकाचे किंवा केवळ एकाकडेच असलेले शांत दक्ष ध्यान किंवा अनुसंधान. अनुसंधान हीच ती ब्रह्मसमाधी. तर अशा या अनुसंधानात ब्रह्मसमाधी जिथे मी माझेपण किंवा व्यक्तित्व म्हणजे आयडेंटिटी नसते तेथे तो सर्वोत्तम, तो केवळ एक आणि एकच जो अमर्यादित असीम इन्फिनिट आहे तो स्पष्ट देणे प्रत्यास येतो, उदित होतो. यालाच म्हणायचे ध्यान चिंतन समाधी. अशा या एकात कार्यकारण भाव नसतो. इथे केवळ असणे किंवा कैवल्य म्हणजे सहज मुक्ती असते. हे एक तर सर्वांचे कारण किंवा अधिकारण असते. हाच सर्वांच्या अस्तित्वाचा आधार किंवा पाया असतो. याला ग्राउंड म्हणतात. या मैदानावरच म्हणजे ग्राउंडवर सर्व खेळगडी काही काळ नांदतात, खेळतात आणि आपापल्या घरी किंवा निजधामास म्हणजे मूळ एकत्वात परत जातात. सहज निवांतपण साधले, मनमेंदू हृदयाचे अनुसंधान साधले की
अशा या ध्यान समाधीत तो एक लगेच उगवतो. म्हणूनच सांगा असे वाटते की चिंतन ध्यान म्हणजे काही करणे किंवा बनणे नसते, तर सहजावस्थेत असणे असते. सहजावस्था म्हणजे मनाचे नमन होणे, बुद्धीचे प्रज्ञेत होणे. म्हणून सहजावस्था म्हणजे न मन, प्रज्ञा आणि हृदय यांची एकतानता. लगेचच तो एक अशा चिंतनात प्रकट होतो. मेडिटेशन इज नॉट एनी वे एनिथिंग डुईंग ऑर बिकमिंग, बट इट इज ओनली टू बी. म्हणूनच ध्यान किंवा चिंतन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत काही बनणे नसते किंवा काही करणे नसते, तर ध्यान किंवा चिंतन म्हणजे ओनली टू बी, केवळ असणे असते. अशा ध्यानात चिंतनात सहजासहजी मी माझे पण मावळून जाते. मीचा अंत होतो. मर्यादित किंवा व्यक्तित्व नष्ट होते. माझा अंत म्हणजे अनंत. माझा अंत होणे म्हणजे मी जाणे आणि तिथे अनंत प्रकटणे. मर्यादिताचा अंत म्हणजे अनंताचा जन्म. अर्थात अनंताचा जन्म हे शब्द चुकीचे आहेत. अनंत असतेच असते, ते अजन्म अमरण आहे. मात्र मी मेल्याखेरीज अनंत दिसत नाही, जाणवत नाही. तेथे स्थळ काळ नसतातच. अंधार मावळून आदित्य प्रकाशित व्हावा, अगदी तसेच असते. ते मी मरतो आणि तो जो मूळ एक आहे तो प्रकाशित होतो. हे बोलण्यापुरते बोल नव्हे, हे पोकळ शब्द नव्हे. ज्याने स्व म्हणजे मी माझेपणाचा अंत चालू जन्मात अनुभवला आहे, असा कोणीही स्वचा अंत म्हणजे खऱ्या अर्थाने मीचा अंत ज्याने शांत दक्षतेत तटस्थतेत साक्षीत्वात अनुभवला आहे, त्याला याचा प्रत्यय आल्याखेरी जाणार नाही. त्याला तो एक आणि एकच निश्चित दर्शन देईल. म्हणून जो कोणी साधक याच जन्मामध्ये जीवनामध्ये असताना मीचा व्यक्त असून व्यक्तित्वाचा अंत साधू शकेल, त्याला तो व्यक्त असून व्यक्तित्वाचा अंत झाल्यामुळे त्याला हे लक्षात येईल की तो व्यक्त नव्हे, तर तो खऱ्या अर्थाने अव्यक्तच निर्गुण निराकारच फक्त त्रिगुणात आलेला आहे. आणि त्रिगुणात येऊन सुद्धा त्याने आपलं निर्गुण निराकार तो सोडलेला नाही. तो मी मध्ये आलेला नाही. तो दिसून भासून सुद्धा तो मी नसून तो आणि तो म्हणूनच जगत आहे. त्यालाच म्हणायचं जिवंत असताना मुक्तीचा अनुभव घेणे. जिवंत असताना मुक्तीचा अनुभव घेणे. कोणीही व्यक्ती जिवंत असताना त्या व्यक्तीचं व्यक्तित्व नष्ट होणं आणि फक्त लोकांसारखा तो दिसायला उरणं, पण तो असायला मात्र प्रत्यक्ष तो अखंड ब्रह्मरूप ब्रह्मज्ञानी असणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ज्याचा मी गेला त्याला तो एक आणि एकच एकोहम असा जो आहे तो परमात्मा निश्चित दर्शन देईल. असे साक्षीत्वात असताना त्या एकाचे आशीर्वाद त्याचा पुनित प्रसाद मिळतच असतो. जसा चंदनाचा सुगंध वाऱ्यासहित सर्वदूर पसरतो, तसाच साक्षीत्वात असल्यावर त्या एकाचा आशीर्वाद समाधिस्थ साक्षी नमनी ध्यानी चिंतनी जो कोणी असतो त्याला प्राप्त होत असतो नव्हे. अशा नमनीद्वारे तो इतरांपर्यंतही प्रवाहित होतो. म्हणून लक्षात घ्या, साधू हा नेहमी नमनी असतो. त्याचे मनाचे नमन झालेले असते. त्याचे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झालेले असते. त्याचे मन बुद्धी आणि हृदय अत्यंत कोरे आणि प्रशस्त पारदर्शक असते. स्वच्छ नितांत सुंदर विमल असते. असा हा साधू नमनी स्थितप्रज्ञ आणि निर्मल हृदयाचा जो असतो तो साधू म्हणून आपण ओळखतो. याचा अर्थ असा, तो कोणी विशिष्ट नारायण नसतो, तर तो प्रत्यक्ष आदी नारायण असतो. तो प्रत्यक्ष साधू संत म्हणजे चालता बोलता असा ब्रह्मरूपच तो असतो. दिसायला मानव परंतु असायला तो सर्वांचा सर्व असा प्रत्यक्ष ब्रह्मरूप ज्ञानी असतो. आणि अशा ज्ञानी माणसाच्या सहवासात जो येतो त्याला त्या ज्ञानी माणसाचा हा नमनी, हा हे कोरेपण, हे व्यक्तित्व रहित असणेपण, केवळ असणेपण, त्याच्या कैवल्याचा सुवास आणि आशीर्वाद अशा नमनी साधू माणसाच्या सहवासात आल्यावर सर्वांनाच तो प्राप्त होतो. जसा तो तुम्हा आम्हाला लाभला आहे, तो लाभ आहे तो साधून घ्या आणि त्या लाभातून तुम्ही स्वतःच साधू व्हा. साधू बद्दल आकर्षण असणं वेगळं आणि स्वतः साधू बनणं वेगळं. माणसाला नेहमीच असं वाटतं की ज्ञानेश्वर माझ्या शेजारच्या घरी जन्माला यावा, माझ्या घरी आला तर माझ्या कुलगोत्राचा नाश होईल. पण तसे चालत नाही. ज्याने
आपल्या कुलगोत्र मर्यादिताचा नाश केला, तेथे तो स्वतःच ज्ञानेश्वर म्हणून पुनर्जन्मित होतोय. लक्षात घ्या, मी माझेपणाचा अंत झाल्याशिवाय तो त्याचे पण शांत गेल्याशिवाय अनंतपण जन्माला येत नाही. शांतता मी माझेपणे अज्ञान आहे, ते मी माझेपण अज्ञान गेलं की तो कोरा ज्ञान सूर्य कैवल्य गंधित केतकी सारखा असा त्याचा सुगंध त्याच्यातच निर्माण होतो. जो पूर्वी व्यक्ती होता आता तो निर्व्यक्तित्वात गेला. यालाच तुकाराम म्हणतात, तुका झाला निर्मनुष्य. म्हणजे तुकारामाचं व्यक्तित्व गेलं आणि तुका निर्मनुष्य झाला म्हणजेच तुकाराम. याची देही याची डोळा याच जन्मामध्ये पूर्ण मोक्षाचा अधिकारी झाला. तसे तुम्ही आम्ही व्हावे असं चिंतन करतो, तर तसे तुम्ही आम्ही होण्यासाठी जरूर उत्सुक असाल असं समजून आजचं निरूपण संपवतो. उद्या पुढील भाग असतो.